राज्यातल्या अतिवृष्टीचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतलेला आहे। विभागनिहाय पावसाची आकडेवारी आणि झालेलं नुकसान आणि प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची देवेंद्र फडणवीस यांनी माहिती घेतलेली आहे। देवेंद्र फडणवीस या संदर्भात विधानसभेमध्ये निवेदन देखील करण्याची शक्यता आहे। उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन देखील करण्यात आलंय आणि याच संदर्भात अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। सुशांत सावंत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। सुशांत, फडणवीसांनी या सगळ्या पावसाच्या घटनांची माहिती घेतलेली आहे आणि कदाचित विधानसभेत या संदर्भात ते निवेदन देखील करण्याची शक्यता आहे। सुशांत, काय सांगता येईल याबद्दल? अजिंक्य, आपण जर बघितलं असेल तर मुंबईसह कोकण आणि महाराष्ट्रातील काही भागात सध्या मुसळधार पाऊस पडतोय आणि याचाच आढावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे। त्या भागातील अधिकाऱ्यांना फोन करत देवेंद्र फडणवीस यांनी आकडेवारी घेतली, नेमकी कोणत्या जिल्ह्यात किती पावसाचं प्रमाण आहे, किती पाऊस पडतोय याची आकडेवारी घेतली। तसंच देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला देखील काही उपाययोजना ज्या आहेत त्या सुचवलेल्या आहेत आणि नागरिकांची कोणतीही या काळात गैरसोय होऊ नये असे आदेश त्यांनी दिले। त्याचसोबत त्यांनी नागरिकांना देखील सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे, कारण आपण जर पाहिलं असेल तर काल रात्रीपासून कोकणासह मुंबईत मुसळधार पाऊस होता आणि आता देखील पावसाला जी आहे ती मुंबईमध्ये सुरुवात झाली। त्यामुळे अशा काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी देखील प्रशासनाला त्यांनी प्रत्येक अपडेट जे आहे ते वारंवार घेत आहेत आणि थोड्याच वेळात ते विधानसभेत देखील निवेदन जे आहे ते करू शकतात। त्यामुळे आपण जर बघितलं असेल तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थोड्याच वेळापूर्वी सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि त्यानंतर प्रत्येक कोणत्या भागात किती पाऊस पडतो याची आकडेवारी देखील घेतलेली आहे। अजिंक्य, ठीक आहे। सुशांत, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन।